आपल्यासोबत आता सुभाष अप्पा आहेत. अप्पा, काय वाटते, कारण आता सगळे सत्ताधार एका बाजूला आहेत आणि एकाच पक्षातले काही नेते एका बाजूला, काही कार्यकर्ते एका बाजूला, कसं समीकरण असतं या निवडणुकीचं? तरी पण महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे शरद पवारसारखा नेता अर्चना वहिनींना चेअरमन करायसाठी पुढं लीड घेतले. तिने शशिकांत शिंदेसारख्या माणसाला पाठवून देऊन आमच्या पक्षाची सर्व धुरा त्यांच्याकडं सोपवलेली आहे. आता पक्ष आणि राजकारण ह्याच्यापेक्षा सध्या तसं जे शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी चेअरमन कधी उपलब्ध नसतात. पहिला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो हे आहे आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी आमचा हा संघर्ष आहे. अर्चना वहिनी जर चेअरमन झाल्या तर त्यांच्या माध्यमातून कारखान्यावर 24 तास चेअरमन उपलब्ध होणार. ही आमची पहिली वही आहे आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घ्यायच्या असल्या तर मग इरिगेशनमधलं नियोजन असेल त्याचाच परिणाम म्हणून की शेतकऱ्यांची इतकी उसव वाढली यावर्षी की पाणीपट्टीचं उत्पन्न निघत नाही अशी बरेच शेतकऱ्यांची हे आहे की एकरी 5 टन पाणीपट्टी जाणार आहे पण त्याचा ऊस 5 टन निघतो की नाही परिस्थिती आहे. आणि मग ह्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ही सांगायला शेतकऱ्याला कुठं जागा नाही, चेअरमन भेटत नाहीत. त्यातला कारभार जे करते ते देशपांडे नावाचा एक व्यक्ती आहे ती करतं. खरं म्हणजे शेतीचा जे शेती करणारा माणूस असतो त्याला शेतकऱ्याची अडचण कळतात. हे कुटुंब अर्चना वहिनी स्वतः शेती करतात. अविनादांची आई शेती करते, शेतकऱ्यातले कुटुंब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी उसवाळल्यानंतर काय जी मानसिकता होती ह्याची सगळी जाण असणारी माणसं हे आहेत आणि म्हणून यांना चेअरमन करून येणाऱ्या काळात लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सातत्यानं करणार आहे. आता सध्या आपण बघतोय की विश्वजित कदम असतील, इंद्रजित मोहिते असतील, देवराज पाटील असतील, हे सगळे सहकार पॅनलबरोबर दिसत आहेत आता सध्या तरी. पण तुमची कुठंतरी तिथं जाणं पोचणं वेळ झाला किंवा काय आपलं कम्युनिकेशन गॅप पडला आणि काय परिस्थिती? असं काय नाही, आम्ही पण त्यांना भेटलो या. आम्हाला पण तिने शब्द दिला आहे. आम्ही काय आता मी जयंत पाटलांचा कार्यकर्ता आहे. मी जयंत पाटलांच्याकडं पंचायत समिती सदस्यपद भोगले आणि आजपर्यंत प्रत्येक इलेक्शनमध्ये जयंत पाटलांचा कार्यकर्ता एक सक्षम कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. मला असं कधी जाणवलं नाही की जयंत पाटलांनी आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही जरा आपण असं करायचं आहे किंवा तसं करायचं नाही. काय नाही, आम्ही साहेबांची काय भूमिका आहे? आम्ही ज्या साहेबांना विचारलोच आम्ही या पक्ष ह्यांच्या लिंबाची तर त्या साईडला उभा राहिलाय, तुम्ही या साईडला उभा राहिलाय, दोन्ही पण साहेबांचे कार्यकर्ते. हो, ते काय तो प्रत्येकाचा व्यक्तिगत हे आहे. मला अविनाशदादांचे विचार पडतात, मी अविनाशदादांच्या बाजूने उभा राहिलो या. लिंबाचा पडते त्यांचा विषय आहे. सहकार क्षेत्रात आपण आता सगळं घर टू घर प्रचार करताय, पूर्ण सभासदांपर्यंत जाताय, काय भावना आहेत सभासदांच्या, काय नेमकं कानावर पडते? लोकांनी जे त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जे काही असावं लागतं ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे नाराजी फार मोठ्या प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट पाणीपट्टीचा मगाशी घेतलेला विषय आहे, त्या संदर्भात बी फार मोठं त्यांचं हे आहे. आणि म्हणून अर्चना वहिनींनी पहिल्यांदा जाहीर केलं की आम्ही एकरी पाणीपट्टी टनात नाही घेणार, पैशात घेणार आणि ती बी 7,500 रुपये घेणार आहे. त्यामुळे साधारणपणे वर्षाला 10,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम वर्षाला शेतकऱ्यांना कमी झाली आणि मग त्याच्या उत्पन्नाचा आणि त्याच्या ह्याचा मेळ बसण्याची एक चांगली संधी शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यायचा विचार केला. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाऊल शेतकऱ्याचा हित कशात होईल याने विचार केला जाणार आहे. आणि म्हणून आम्ही अर्चना वहिनींनी हेही जाहीर केलं आहे की आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी कधीही एफआरपेक्षा काही आपल्याला जादा दर दिलेला नाही. पण अर्चना वहिनी जर चेअरमन झाल्या तर ते सातत्याने एफआरपेक्षा जास्त दर देणार आहेत अशी त्यांची ग्वाही आहे. अगदी शेवटचा प्रश्न, निवडणूक मध्यावरती वेळेत आलेली आहे, काय वाटते, काय निकाल निघाल? 100% आमच्या बाजूने सभासद आहे, आमचा विजय नक्की होईल, काही शंका वाटत नाही त्याबद्दल. ताई, निवडणूक मध्यावरती वेळेत आहे, निकाल, निवडणूक हे सगळ्या गोष्टी होत राहणार, काय वाटतं आपण सभासदांपर्यंत पोहोचताय, सभासद पोहोचल्यानंतर सभासदांपर्यंत काय बातमी येते आपल्याला? सभासद तर सध्या म्हणजे त्यांचे जे अडीअडचणी आहेत ते उघडपणे आम्हाला सांगतात आणि आम्ही स्वतः शेतकरी आहे, आम्ही ते समजू शकतो म्हणून नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरवठा करणार.